नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन नमस्कार. स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत मास्टर इंजिनियर, बिल्डर, डेव्हलपर दीपक सूर्यवंशी सर. मास्टर इंजिनियर म्हणण्याची अर्थात 2-3 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे स्वतः त्यांनी मास्टर्स केले स्ट्रक्चरल इंजिनिअरमधलं, हे पहिलं एक बेसिक कारण. दुसरं म्हणजे ते इतके वर्ष या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतात. बिल्डर, डेव्हलपर म्हणून सांगलीमध्ये जे काही नामांकित आणि प्रथितयश बिल्डर आहेत, त्यामध्ये त्यांचं नाव अगदी अग्रक्रमानं घेतलं जातं. आणि तिसरं म्हणजे या सगळ्याबरोबर व्यवसायाबरोबर क्रेडाईची ही जी बांधकाम व्यावसायिकांची शिखर संस्था आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळी पदं भूषवली आहेत. नुकताच ते क्रेडाई महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहेत. तर त्याही एका अंगानं त्यांचा एक वेगळा प्रवास आहे. तर त्यांचा हा आजवरचा अनुभवांचा प्रवास कसा होता, त्यांनी केलेले प्रोजेक्ट्स कसे होते, या क्षेत्राबद्दल त्यांची काय मतं आहेत, या सगळ्या संदर्भात आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यामुळे थेट आता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार सर. गप्पांना मला खरं तर इतक्या वेगवेगळ्या अँगलनं सुरुवात करायची आहे. पण पहिला आधी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. ते म्हणजे आपला सगळा शैक्षणिक प्रवास कसा होता? आपण तिथून सुरुवात करूया असं. म्हणजे आपली शाळा कुठली होती? मग कॉलेज कुठलं होतं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्डमध्ये येण्यामागचे प्रेरणास्थान कोण होतं किंवा प्रेरणा कोण होती? ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटलं, की आपण पण सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डकडे वळावं. काय सांगाल? नमस्कार. खरं तर माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी सांगलीच आहे. माझं शालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे जिजामाता बालमंदिर सांगली व शालेय शिक्षण सांगली हायस्कूल सांगली इथे झालेलं आहे. 12वी पर्यंतचं शिक्षण सांगली हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर आपलं सांगलीमधील प्रतिष्ठित वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून BE सिव्हिल ही डिग्री आपण 2000 मध्ये पूर्ण केली. आणि खरं तर BE करत असतानाच गेट जी एंट्रन्स एक्झाम असते, ज्याच्यातून आपण IIT क्वालिफाय होत असतो, ती गेट एक्झाममध्ये पण मी चांगल्या मार्कने क्वालिफाय झालेलो होतो. आणि खरं तर तेव्हा मला IIT पवईमध्येही ॲडमिशन मिळालेलं होतं. परंतु थोडंसं सांगलीमध्येच शिवाय पर्याय नव्हता त्यावेळेस थोडीशी परिस्थितीमुळे. त्यामुळे सांगलीतीलच वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून ME स्ट्रक्चर ही डिग्री 2002 मध्ये पूर्ण केली. आणि खरं तर घरचं बॅकग्राऊंड कोणतेही सिव्हिलशी रिलेटेड नव्हतं. माझे वडील शेती करायचे व किराणा दुकान आमचं होतं सांगलीमध्ये. आणि मी फर्स्ट इयरला असताना माझे वडिलांचं निधन झालं. त्यामुळे घरी मीच मोठा होतो. त्यांनी 2 भाऊ, 2 लहान बहिणी वगैरे असा सगळा आमचा परिवार होता. त्यामुळे थोडंसं सांगली सोडणं कठीण होतं. म्हणूनच ह्या सांगलीमध्येच उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आणि ME शिक्षण झाल्यानंतर लगेचच म्हणजे अनुभव नसताना सुद्धा पण व्यवसायाचं करण्याचं धाडस केलं. केलं. पण मला वाटतं असं की ते धाडस म्हणजे ती कॅल्क्युलेटिव्ह रिस्क होती असं एका अर्थानं म्हणायला हरकत नाही. कारण ज्या 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 पद्धतीचा हा तुमचा सगळा प्रवास राहिलेला आहे, तो एक वेगळ्या प्रकारचा आहे आणि सांगलीत राहून असे सगळा हा प्रवास. त्यामुळे त्याहीबद्दल आपण बोलणारच आहे. त्यातला आणखीन एक टप्पा मला महत्त्वाचा हवा आहे. जसं तुम्ही आता सांगितलं IIT पवईसारखी महत्त्वाच्या संस्थेत सुद्धा ॲडमिशन मिळत असताना घरच्या या सगळ्या परिस्थितीमुळे किंवा पुन्हा इथं तुम्हाला थांबावं लागलं. मग त्यानंतरचा हा प्रवास एक सिव्हिल इंजिनिअर म्हणून एक स्ट्रगल असतो प्रत्येकाच्या आयुष्यात, बरोबर, की पहिली साईट आपल्याला कुठली मिळणार, कशी मिळणार? बरोबर, कारण विद्यार्थी दशा असल्यामुळे थोडक्यात लगेच कुणी आपल्यावर विश्वास ठेवत नसतं बरोबर, कन्सल्टिंग कॉन्ट्रॅक्टिंग इंजिनियर म्हणून. तर मग तो प्रवास पुढचा कसा होता आणि पहिली केलेली साईट स्वतः वैयक्तिक तर बरोबर, ती कुठली होती? तर करताना कुठली दडपणं आली, बरोबर. आव्हानं आली, त्याबद्दल काय सांगाल? खरं तर तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. खरं ते जे वय असतं 22-23 वय असतं. हं. त्यामुळे त्या वयामध्ये खरं तर आपण धाडस मोठमोठी करतो. आणि ते जे काय परिणाम होतील त्याची आपल्याला काळजी नसते. तसंच थोडंसं ते आम्ही धाडस केलेलं होतं. माझ्याबरोबर जो माझा वालचंद कॉलेज आम्ही BEला असलेला माझा मित्र होता स्वप्नील कुंभारकर म्हणून. मग तो आम्ही दोघेही BE केलो आणि मी MEला ॲडमिशन घेतलं. त्याने तो एक बिल्डरांच्याकडे जॉबला तो एक्सपिरियन्ससाठी लागलेला होता. त्याचा 1 वर्ष 2 वर्षाचा अनुभव झालेला होता. आणि माझं MEचं शिक्षण पूर्ण होत आलेलं होतं. आणि असंच आम्ही विचार केला की आपण साईट चालू करूया. मग आमचा एक खनबाग म्हणजे जो गावातला एक सांगलीतला भाग आहे. तिथे एक 2 गुंठ्याचा प्लॉट होता. आणि त्या प्लॉटवरती आम्ही प्रोजेक्ट करायचा निर्णय घेतला. आणि खरं तर तेव्हा आम्ही आर्किटेक्टही गेलो नाही. स्वतःच आम्ही लायसन काढलं, स्वतःच आम्ही प्लॅन केला. म्हणजे हे खरं तर खूप मोठं धाडस होतं. होय. आणि तसं त्या खनभागामध्ये तशी अपार्टमेंट संस्कृती अजून रुजलेली नव्हती हं, तेव्हा. हं. आणि तेव्हा ते आम्ही धाडस केलं त्यावेळी.
तेव्हाची जी कुपवाड अर्बन बँक होती त्यांनी आम्हाला एक 10 लाखाचं लोन दिलं आणि तिथून खरं तर म्हणजे तेव्हा पैसे सँक्शन करण्यासाठी पण प्लॅन सँक्शनला पण पैसे 1 लाख रुपये लागणार होते, ते आम्ही BCतून काढलेले होते. हं. असा सगळा तो थोडासा स्ट्रगलिंग पिरियड होता. बरोबर. परंतु मागे वळून तेव्हा पाहतो तेव्हा तो आनंदही वाटतो म्हणजे. आनंद पण वाटतो. आपल्याला स्वतःच वाटतं, अरे आपण कसं काय तेव्हा केलं असेल हे सगळं, हां. असं पण आणि त्यात मोठं सहकार्य माझ्या म्हणजे पत्नीचं पण झालं. ऍक्च्युली तेव्हा अजून आमचं लग्न व्हायचं होतं. बरं. ती आमच्या वालचंदमध्येच होती अरे वा. शिकत. बरं. आणि खरं तर तिचं खूप मोठं सहकार्य त्या पहिल्या प्रोजेक्ट पासूनच मिळालं असं वा. म्हणायला हरकत नाही. म्हणजे असं घरीच सुरुवात तुमच्या आणखीन एक तुमच्याबरोबर ती हां. संसाराला पण जोडीदार हो, होते, हो, व्यवसायाला पण हो. जोडीदार होते. राईट, राईट. मग त्यांची पुढे पण आणि आतापर्यंत पण साथ लागते. आतापर्यंत ही साथ आहे. त्यामुळेच हे इतर जे सोशल वर्क आहेत, क्रीडाई असेल, इतर संस्था असतील, त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली काम करू शकतो. यामध्ये ज्याप्रमाणे हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही पहिली साईड घेतल्यावर तुम्ही आता व्यवसायात उडी घेतली, ती उडी कडे वळण्याच्या आधी तुम्ही एक स्काय डायव्हिंगचा पण एक वेगळा विक्रम केला. नाही, त्या उडीबद्दल मला विचारायचं आहे. तो व्यवसायात आल्यानंतर केलेला. हो, तर ती एक उडी विचारू, मग आपण पुन्हा व्यवसायाकडे वळू. ऍक्च्युली त्या मागचं रिझन असं आहे की 2013 मध्ये वगैरे पुण्यामध्ये मनीष गुप्ता म्हणून एक जे क्रिसेलिस म्हणून संस्था आहे, हो, हो. ते बिझनेस डेव्हलपमेंटचे क्लासेस घेतात. तर त्यांच्याकडे मी 1 वर्षाचा तो बिझनेस डेव्हलपमेंटचा कोर्स करत होतो आणि त्यावेळी खूप छान पद्धतीने म्हणजे माझ्या यशामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे असं मी बरं. म्हणेन. आणि ज्यावेळी मी खरं तर साईटवरती काम चालू असलं की मला खरं तर उंचीची भीती होती. म्हणजे उंचीहून खाली बघितली की मला भीती वाटायची. त्यामुळे कसं होतं की ते आम्हाला त्यामुळे 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावरचे स्लॅब असले की मी चेक करायला पण स्लॅब जायचो नाही. एवढी मनात भीती होती. मग तेव्हा ते मनीष गुप्तांचा ज्यावेळी मी कोर्स केला त्यावेळी ते नेहमी असं हे करायचे की ज्या गोष्टीची आपल्याला भीती आहे ना त्यातली जे सर्वात म्हणजे अवघड असेल ना त्या भीतीमधली ती गोष्ट आपण करायची म्हणजे ती भीती निघून जाते. असं त्यांनी एक कानमंत्र दिला मला. तर आमचा तोच ग्रुप आम्ही एकदा स्पेनला आम्ही जो जिंदगी ना मिलेगी दोबारा त्या थीमवरची आम्ही एक ट्रिप अरेंज केलेली होती. त्याच्यामध्ये मग त्या ठिकाणी आम्ही तो 89 जण आम्ही सगळे वेगवेगळ्या फील्डमधले बिझनेसमॅन असे होतो. सांगलीतून मी एकटाच होतो. इतर सर्व पुण्याचे होते. आणि त्यावेळी आम्ही तो स्काय डायव्हिंग स्पेनमध्ये 2014 साली आम्ही म्हणजे जवळपास ते 14,000 फुटावरून ते विमानातून जे स्काय स्टँडिंग जम्पिंग म्हणतात ते करून तो आणि ते मनातून ती भीती आपली जी उंचीची होती ती घालवली. ती गेली. पण तुम्ही आता व्यवसायात एका वेगळ्या उंचीवर गेला त्यामुळे आता तर ती एक नवीन एक त्यामुळे ते तेव्हापासून थोडंसं धाडस वेगळं करायचं होत गेलं. क्या बात आहे. दुसरं आता या क्षेत्रातल्या आणखीन काही प्रश्नांकडे महत्वाचे येऊया. कारण आता तुम्ही 2 रोलमध्ये काम करता, एक तर इंजिनियर म्हणून पण आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून पण. त्यामुळे दोन्ही अँगलने हे पुढचे सगळे प्रश्न आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न म्हणजे सांगलीसारख्या ठिकाणी काम करताना या क्षेत्रामध्ये अकुशल कामगार किंवा अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज बरंच जास्त आहे. बरोबर. आणि अशा लोकांबरोबर काम करणं किंवा त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर ती धोकादायक सुद्धा ठरू शकते साईटवर. तर मग तुम्ही ही परिस्थिती सगळी साईटवर कशी हाताळता? मुळामध्ये त्यामध्ये क्रीडाई संस्थेचं पण मोठं योगदान आहे. क्रीडाईच्या माध्यमातून सुद्धा कुशल जे आमची हे आहे त्याच्या माध्यमातून पण ट्रेनिंग दिलं जातं. त्याचप्रमाणे जे कामगार कल्याणकारी मंडळ आहे ते ही ट्रेनिंगसाठी कामगारांना प्रोत्साहित करते. परंतु तुम्ही म्हणता तो मुद्दा अजून त्या लोकांच्या पर्यंत या गोष्टी पोहोचलेल्या नाही आहेत की जे ट्रेनिंग घ्यायला पाहिजे. आणि स्किल म्हणजे स्किलिंगवरती आता गव्हर्नमेंट सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती काम करत आहे. परंतु ज्यावेळी साईटवरती आपण काम करताना कसं होतं की त्या सगळे स्किल्ड नसतात. मग त्याला काय असतं की चेकलिस्ट आपण आपले जे इंजिनियर्स असतात त्यांना प्रत्येक कामाची जर आपण एक चेकलिस्ट असेल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये फॉर एक्झाम्पल स्टील बाइंडिंग केलं की स्टील बाइंडिंग केल्यानंतर त्याच्या ज्या रिंग्स आहेत त्याचा जो अँगल आहे जो त्या पद्धतीनं केला की नाही अशा प्रत्येक गोष्टीचा बाबा एक कॉलम चेक करताना सुद्धा जर एखादा ज्युनियर इंजिनियर असेल आणि त्याच्यासमोर चेकलिस्ट असेल तर तसा तो जसा अनस्किल्ड लेबर असतो तसा तो अनस्किल्ड इंजिनियर पण असतो. त्यालाही पहिला ट्रेनिंग देणं गरजेचं असतं. जर ते त्याच्याकडे जर ती चेकलिस्ट असेल त्याप्रमाणे त्याने चेक केला मग त्या जर चुका त्याच्या लक्षात आल्या तर तो त्या समोरच्या लेबरलाही तो अगोदर समजावून सांगतो आणि ऑटोमॅटिक तो लेबरही तो स्किल्ड म्हणजे अनस्किल्ड असलेला लेबर पण स्किल होतं. त्या केसमध्ये असं वाटतं की मला चेकलिस्ट असणे किंवा काम चेक करण्यासाठी 2-3 पद्धतीचे टप्पे असणे गरजेचे असं मला वाटतं. बरोबर, अगदी बरोबर.
दुसरं कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन किंवा आपण रचना आराखडा ज्याला म्हणतो ती अतिशय महत्वाची फेज आहे. हो. मला कायम नेहमी एक क्युरिओसिटी अशी वाटते एक बिल्डर म्हणून, की सगळ्या लोकांना घर कसं हवंय ह्याचा एक प्लॅन तुम्ही आधीच तुमच्या मनात ठरलेला असतो. तर हा प्लॅन दोन्ही दृष्टीनं मी मगाशी म्हटलं तसं इंजिनियर म्हणून पण आणि बिल्डर डेव्हलपर म्हणून प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आहे आणि तुम्ही कसं प्लॅनवर काम करता? मुळात ह्या म्हणजे रिअल इस्टेटमध्ये प्लॅनिंग हा सर्वात महत्वाचा म्हणजे पार्ट आहे असं म्हणलं तर हरकत नाही. हो. आपण आता जे बघतो की आपण काय होतं की एखाद्या आर्किटेक्ट किंवा एखाद्या बिल्डरच्या स्वप्नातलं घर आपल्याला बांधायचं नसतं, तर आपल्याला जो ग्राहक आहे त्याच्या स्वप्नातलं घर बांधायचं असतं. अगदी बरोबर. तर त्या दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. आणि मी प्रत्येक प्लॅन काढताना एक नेहमी असा विचार करतो की जरी आपण तो विकायला बांधत असलो तर आपण ह्या फ्लॅटमध्ये आपण राहणार आहोत. आपण फ्लॅटमध्ये त्या राहणार असलो तर आपल्याला काय काय गोष्टी लागतील. तर त्या विचार आपण जर आपल्या मनात असा विचार आणला की प्रत्येक फ्लॅटमध्ये आपण स्वतःसाठी बांधतोय, हा विचार जर मनात आपण ठेवला तर नक्की आपल्याला सुचतं की कशा पद्धतीनं प्लॅनिंग आपण करायला पाहिजे. मग ऑटोमॅटिक ते नक्कीच तो केलेला प्लॅन ग्राहकाच्या पसंतीला होतो. पसंतीला उतरतो. बरोबर. ही झाली प्लॅनिंग स्टेज. हा. त्याच्यानंतर येते ते म्हणजे आता तुम्ही बिल्डर म्हणून वेगवेगळ्या भागांमध्ये आपली साईट चालू असते. बरोबर. सर्व साईटमध्ये चांगलं दर्जेदार बांधकाम आपण देण्याचाच कायम प्रयत्न हो, करत हो. असतो, कारण ती प्रत्येक वास्तू ही दीर्घायू टिकावी असंच तुम्हाला हम्म. वाटत असतं. पण प्रत्येक कस्टमरचं बजेट वेगळं असतं, तिकीट साईज वेगळा असतो. तर हम्म. मग अशा वेळेला ते बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? मुळात म्हणजे आता मटेरियलमध्ये कुठले फॉर एक्झाम्पल आपण स्टील घेतलं तर स्टीलमध्ये हलकी क्वालिटी म्हणजे चांगली क्वालिटी असा काही प्रकार नसतो. किंवा सिमेंटमध्ये म्हणजे जे बेसिक घर बांधण्यासाठी ज्या गोष्टी असतात त्याच्यामधले जे बेसिक मटेरियल आहे स्टील सिमेंट हे त्याच्यामध्ये काय हलका आणि भारी असा काय प्रकार बरोबर. खरं तर नसतो. विषय येतो स्किल लेबरिंगचा असतो. जर स्किल लेबर असेल आणि तुमचे जर इंजिनियर चांगले असतील तर कमी क्वालिटीमध्ये पुढचा पार्ट येतो ज्याच्यामध्ये तुम्ही जे पीओपी असेल देणे असेल किंवा जे सजवण्याच्या ज्या गोष्टी असतात त्या म्हणजे तुमचे बजेट वाढवणाऱ्या गोष्टी असतात. तिथे तुम्हाला मग तो कंट्रोल आणावा लागतो की त्या गोष्टी बाबा आपण इथे द्यायच्या का नाही. परंतु जे अफोर्डेबल असू दे किंवा लक्झरी असू दे क्वालिटीमध्ये म्हणजे कॉम्प्रोमाइज करावं लागतं. म्हणजे हा थोडासा मला मुद्दा न पटणार असतो की त्यामध्ये तुमचे जे अम्युनिटीज तुम्ही कमी जास्त केला की ऑटोमॅटिक मध्ये बजेटमध्ये येऊ शकतं. त्यामुळे क्वालिटीमध्ये अफोर्डेबल असतं तरी कॉम्प्रोमाइज करणं चुकीचं आहे. बरोबर. पुढचा एक आणखीन एक महत्वाचा प्रश्न म्हणजे क्रीडाचे पण तुम्ही सांगितलं वेगवेगळ्या पदांवर तुम्ही कार्यरत राहिलेला. एक ग्राहक म्हणजे आपण कस्टमर अवेअरनेस म्हणून मला काय असं वाटतं की तुम्ही काय सांगाल जेव्हा कस्टमर आपल्या आयुष्यातले प्रत्येक एक रुपया कष्टाचा त्या बिल्डरकडे खात्रीनं देत असतो तेव्हा घर निवडताना त्यांनी तो बिल्डर कसा निवडावा? एक आता चांगली गोष्ट झालेली आहे की पूर्वी आम्ही म्हणजे रेरा आल्यामुळे एक चांगली गोष्ट झाली की शासनाने रेरा हा कायदा आणल्यामुळे आपल्याला ग्राहकांना सुद्धा आपल्या म्हणजे वेबसाईटवरती कळतो की प्रोजेक्ट रजिस्टर झालेला आहे की नाही. दुसरी गोष्ट महारेराने सुद्धा क्रेडाईसारख्या संस्थेला सुद्धा त्यातमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घेतलेला आहे. त्यामुळे क्रेडाई म्हणजे प्रोजेक्ट महारेराला आपण जेव्हा पोर्टलवरती रजिस्टर करतो तेव्हा पहिलाच प्रश्न येतो की तुम्ही क्रेडाई मेंबर आहात का. हा म्हणजे हा दृष्टिकोन शासनाने पण ठेवलेला आहे की एखादी संस्था सुद्धा मध्ये घेतलेली आहे किंवा की एखाद्या बिल्डरांची म्हणजे बिल्डराकडून ग्राहकाची जर फसवणूक होत असेल तर त्या ठिकाणी शासनाबरोबर एखादी संस्था पण त्या ग्राहकाच्या मागे मग उभी राहू शकते. हा पण दृष्टिकोन शासनाने ठेवलेला आणि तो विश्वास आमच्या खेड्यासारख्या संघटनेवर शासनाने दाखवलेला आहे. बरोबर. दुसरं बांधकाम क्षेत्रात असताना तुम्ही सामाजिक बांधिलकीवर पण बरंच काम केलेलं आहे. रोटरच्या माध्यमातून असेल किंवा कोरोना काळात असेल तर त्याची आवड कशी लागली आणि त्यात काम कसं करता एवढा सगळा वेळ काढून? नाही मुळात थोडक्यात जे लहानपणापासूनच क्रीडा क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम केल्यामुळे मी खो खो क्षेत्रात पण क्रीडा क्षेत्रामध्ये काम करत होतो पहिल्यापासून. त्यामुळे सगळ्याच थरामधून म्हणजे मुलं बघितलेले असल्यामुळे कुठल्या स्थितीमध्ये कोणती गरज असते याची जाणीव थोडीशी आणि आपणही त्याच परिस्थितीतून आल्यामुळे एक जाणीव आपल्याला असते. आणि जेव्हा आपण काही मिळवतो तेव्हा एक समाजाचं आपण पण देणं आहोत हे आपल्या नेहमी आपल्या मनामध्ये भावना पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यामुळे कोणी मागतं म्हणून मी समाजसेवेसाठी जात नाही तर उत्स्फूर्तपणे आम्ही त्या कामामध्ये देत असतो. बरोबर.
आता एक वेगळा प्रश्न आहे या सगळ्यापेक्षा, तो म्हणजे मी म्हटलं तसं दोन्ही रोलमधनं हा प्रश्न आहे. आता तर तिसरा रोल पण आहे त्याच्यात, इंजिनियर पण आहात, बिल्डर डेव्हलपर पण आहात आणि क्रीडाच्या याच्यातनं, अशा तिन्ही याच्यातनं आम्हाला ते उत्तर अपेक्षित आहे. ते म्हणजे सांगली जिल्ह्याचा एक सर्वांगीण विकास असं जर एक डोळ्यासमोर आणलं, तर मला नेहमी असं वाटतं की जिल्ह्याचा विकास कुठं होणार आहे, फक्त दोनच लोकांना माहीत असतं, एक तर राजकारणी आणि बिल्डर डेव्हलपर. त्यातले एक माझ्या समोर आहेत. तर सांगली जिल्ह्याचा जर सर्वांगीण विकास आता भविष्यात अजून आपल्याला करायचा असेल, पुण्या मुंबईसारखं एक आपल्याला स्वप्न सांगलीत बघायचं असेल, तर तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रावर आता काम करण्याची जास्त गरज आहे? एक चांगली गोष्ट झालेली आहे की एवढे दिवस आपल्या सांगलीला म्हणजे स्टेट हायवे, नॅशनल हायवे वगैरे कनेक्शन नव्हते. हं, ते आता आपले जवळपास 3 ते 4 महामार्ग आपल्या जिल्ह्यामधून जात आहेत. ही एक चांगली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मला नेहमी वाटतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये म्हणजे इंडस्ट्री आणि एम-आय-डी-सीज डेव्हलप व्हायला पाहिजे. हं. मगच त्या शहराचा विकास असं नसतं. तर प्रत्येक शहराची किंवा जिल्ह्याची भौगोलिक स्थिती वेगळी असू शकते. तशीच आता फॉर एक्झाम्पल आपण विचार केला तर कोकणामध्ये पर्यटनाला चालना जास्त दिली तर तिथला विकास चांगल्या पद्धतीने होणार आहे. तसं मला नेहमी वाटतं की सांगली आज आपल्या सांगली जे शहर आहे त्याची जी हवेची गुणवत्ता ही महाराष्ट्रामध्ये सर्वात चांगली आहे. परवा नुकताच जो रिपोर्ट आलाय त्याच्यावरून आपल्याला लक्षात आलं की ते खूप कमी म्हणजे पोल्युशन आहे. तर मला नेहमी वाटतं की सांगली आणि आपला जो भाग आहे याच्यामध्ये शेती पण चांगल्या पद्धतीची आहे. हं. कृष्णाकाठ असल्यामुळे पाण्याची सोय चांगली आहे. हं. तर नेहमी मला वाटतं की ॲग्री रिलेटेड इंडस्ट्रीज आणि हॉस्पिटल असल्यामुळे म्हणजे मेडिकल टुरिझम ह्या हं, 2 हं. गोष्टी इव्हन एज्युकेशन असेल, एज्युकेशनमध्ये पण सांगलीमध्ये दर्जेदार शैक्षणिक संस्था आहेत. या 3 गोष्टीकडे जर आपण विकासाचा म्हणजे केंद्रबिंदू ठेवून जर काम केलं, सर्व राजकारण्यांनी किंवा प्रशासनाने, तर नक्कीच सांगली जिल्ह्याचा एक विकास वेगळ्या पद्धतीने होऊ शकेल असं मला वेगळं वाटतं. वाटतं. क्या बात है! फार महत्त्वाचे तिन्ही मुद्दे तुम्ही सांगितले. त्याप्रमाणे एक इंडस्ट्री आहे, एक मेडिकल फील्ड आहे आणि एक एज्युकेशन एज्युकेशन. फील्ड आहे. पण या तिन्ही क्षेत्रांवर जर अजून कामाला गती द्यायची असेल, तर मग शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं? आता ह्याच्यासाठी शेतकऱ्यांना थोडंसं म्हणजे शेतीपूरक व्यवसाय किंवा इंडस्ट्रीज म्हणजे शेतीशी रिलेटेड हे करण्यासाठी थोडंसं प्रोत्साहन देण्याची गरज आहे बरोबर, असं मला वाटतं, की बरोबर. मेडिकल टुरिझमच्या दृष्टिकोनातून म्हणजे महाराष्ट्र लेव्हलला चांगली प्रमोट करण्याची गरज गरज आहे. आहे. आणखी बरोबर. एक मगाशी मुद्दा सांगायचा राहिला, हं. की शहराची हवेची गुणवत्ता चांगली असल्यामुळे हल्ली आता सीनियर सिटिझन्स जे आहेत, वाह! तर सीनियर सिटिझन्स होम्स म्हणून सुद्धा सांगली शहर हे आता हळूहळू पुढे येईल असं मला पुढे येईल वाटतं, वाटतं. की रिटायर्ड म्हणजे आपण फक्त रिटायर्ड लोकांचं गाव असं म्हणू शकत नाही याला. हं. परंतु आता सध्या जो सांगली म्हणजे देशामधले जे सीनियर सिटिझन आहेत त्यांचा आकडा झपाट्याने वाढणार आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये अबोव्ह 60 एज ग्रुप असलेली संख्या मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत आहे आणि ज्यांची मुलं बऱ्यापैकी आपापल्या व्यवसायामध्ये असेल किंवा नोकरीनिमित्त बाहेर असल्यामुळे हल्ली सीनियर सिटिझनसाठी सध्या दिल्ली असेल किंवा मुंबई, पुणे ह्या लोकेशनमध्ये सीनियर सिटिझन्स होम्स मोठ्या प्रमाणात आहेत. ही संख्या भविष्यामध्ये सांगलीसारख्या शहरामध्ये जास्त झालेली दिसेल आणि ती नक्की. एक मोठी इंडस्ट्री रिअल इस्टेटच्या दृष्टिकोनातून पण सांगलीमध्ये आहे असं मला वाटतं. वाह! हा पण एक नवीन ट्रेंड तुम्ही येस, म्हटलात येस, तसा येस. येऊ येऊ शकतो. शकतो. कारण हो, हवा ही माझ्या ते सगळ्यात हो, मेजर हो, पॉइंट आहे जी आणि हो, दिल्ली राजधानीपासून ती कुठेही हो, नाहीये. मुंबई हो, असेल हो, किंवा इथं, जी सांगलीत आपल्याला हो, मिळणार. हो. आता एक खरा अवघड प्रश्न आहे तो म्हणजे इतके साइट्स कंप्लीट केल्यानंतर अ, एकच जर तुमचा प्रोजेक्ट, आयकॉनिक प्रोजेक्ट असा निवडायची वेळ आली, की जो प्रोजेक्ट तुमच्या स्वतःच्या हृदयाच्या असा जवळ आहे, जो करताना तुम्हाला आनंद, समाधान एक वेगळं मिळालं आणि ज्या प्रोजेक्टमुळे तुम्हाला नाव मिळालं, ओळख मिळाली, ब्रँड तयार झाला, असा कुठला प्रोजेक्ट आहे आणि त्याची काय खासियत सांगाल? खरं तर सगळ्याच प्रोजेक्टमधून त्या वयाच्या टप्प्यामध्ये म्हणजे नाव मिळालं असं हां, म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हां. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळी मी खनबागमध्ये जिथे माझं म्हणजे घर होतं किंवा हं. भाग होता, त्याच्यामध्ये त्या खनबाग सारख्या भागामध्ये, गावठाणमध्ये छोटे-छोटे वाडे एवढे हं. डेव्हलप केले. जवळपास 26 ते 27 वाडे तिथे डेव्हलप केले आणि वाह! त्यामधून जो आनंद मिळाला तो वेगळाच होता. म्हणजे त्या अगदी बरोबर. ठिकाणी भाडेकरू असायचे. त्यांचं म्हणजे त्यांची घेण्याची कॅपॅसिटी नसायची, परंतु त्यांनाही मी रिक्वेस्ट करून फ्लॅट घ्यायला लावायचो आणि आज त्यांच्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा त्यांची स्वतःची घरं झालेली आहेत बघून खूप आनंद होतो. नक्कीच. म्हणजे तेव्हाही आपल्याला चांगली ओळख मिळालेली आहे. परंतु
आता जो तुम्ही प्रश्न विचारला हो, तर त्यामध्ये म्हणेन की मी 2 प्रोजेक्टचं नाव नक्कीच घेईन जे आता चालू असलेले, नक्की. की पलाश प्रोजेक्ट. होय. की पलाशमुळे मी तिथे संकर्षणकडे ब्रँड अँबॅसेडर घेतला हो. आणि एक वेगळा ट्रेंड सांगलीमध्ये पहिल्यांदा ब्रँड अँबॅसेडर क्या बात आहे. घेऊन गेला आणि तो यशस्वीपणे जो प्रोजेक्ट 5 वर्षात करायचा होता तो मी 3 वर्षातच पूर्ण केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद सांगलीकरांनी दिला. हो. त्यांनी खूप मला चांगली ओळख ह्या प्रोजेक्टमुळे मला मिळाली आणि आता नुकताच जो चालू आहे माझा इवारा इस्टेट होय, होय. प्रोजेक्ट आणि तो एक खूप आयकॉनिक प्रोजेक्ट आहे आणि नक्कीच त्याला आम्ही सांगलीच्या म्हणजे मानबिंदू असं आम्ही जाहिरातीमध्ये आम्ही हे क्या बात आहे. करतो. नक्की करेल विश्रामबाग तो. सारख्या मध्यवर्ती ठिकाणी 17 मजल्याचे हे 3 टॉवर्स आहेत आणि सांगायला आनंद वाटतो की 5 ऑक्टोबरला आम्ही पहिल्या याचं भूमिपूजन केलेलं होतं हो. आणि 3 महिन्यामध्येच पहिला टॉवर 100% बुक झाला क्या बात आणि आहे. ह्या पाडव्यानिमित्त आपण दुसऱ्या प्रॉस्पेरिया जो टॉवर आहे ग्रेसिया, प्रॉस्पेरिया आणि सेरेनी असे होय. 3 टॉवर आहेत. आता त्या दुसऱ्या टॉवरचं आपण हो. पाडव्याला लॉन्चिंग Launching करतोय करतोय. आणि त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. क्या बात आहे. मग त्यातली सर काय खासियत आहे आम्हाला सांगाल जरा इवारा इस्टेटमध्ये? इवारा इस्टेट हा विश्रामबागच्या म्हणजे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. जवळपास तो 2-2.5 एकर मधला तो प्रकल्प आहे. हो. ज्याच्यामध्ये जवळपास 25,000 स्क्वेअर फूट आपण ओपन एरिया दिलेले आहे वा. आणि त्याच्यामध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त अम्युनिटीज आहेत. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, गेस्ट हाऊस असेल, इंडोर गेम्स असतील, पार्टी लॉन असेल, मल्टीपर्पज क्या हॉल बात अशा आहे. बऱ्याच अम्युनिटीज Amenities आपण दिलेल्या त्याच्यामध्ये आहेत. सर्व प्रत्येक फ्लॅट हा कॉर्नर फ्लॅट केलेला आहे वा. आणि कमी जवळपास 5,000 फुटापर्यंतचा पण फ्लॅट आपण त्यामध्ये देतोय बरोबर. आणि म्हणजे बंगल्यामधून जे गेटेड सोसायटीमध्ये येऊ इच्छितात अशा हो. ग्राहकांना सर, ते नक्कीच हो. आकर्षित करत आहे. क्या बात आहे. आता एक वेगळा प्रश्न आहे तो म्हणजे स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग मधलं आपलं मास्टर्स आहे त्या अँगलने कारण इतके डायमेन्शन आहे तुमच्या शिक्षणाला म्हणून अनुभवाला त्यामुळे हा. सगळ्यातला एक एक प्रश्न जरी केला तरी माझ्या बरं. मते ही चर्चा सर्वांगीण होईल. हा. तर कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा त्याचे काय पॅरामीटर्स बघितले पाहिजेत असं तुम्हाला वाटतं? काय गुणवैशिष्ट्य बघितले पाहिजेत आणि मग ठरवलं पाहिजे हे स्टील चांगलं आहे म्हणून? मुळामध्ये कसं असतं की प्रत्येक कंपनीचं अगोदर एक कल्चर असतं. हो. हा. मग त्या म्हणजे स्टील घेताना ते कंपनीचं कल्चर आपण बघतोच. त्याचबरोबर कसं असतं की त्याच्यावर येणारे जे टेस्ट रिपोर्ट येतात म्हणजे कंपनी आम्ही प्रत्येक ह्याच्याबाबत कंपल्सरी टेस्ट रिपोर्ट मागतो आणि त्या टेस्ट रिपोर्टमध्ये ज्या पॅरामीटर्स आपले जे स्टीलशी रिलेटेड असतात त्या गोष्टी सगळ्या असतील तरच आपण तो प्रकल्पासाठी वापर करण्याचा निर्णय घेत असतो. बरोबर. आणि म्हणूनच आम्ही आज इथं आलेलो आहे की वापरते म्हणून आम्ही नाही सर असं अजिबात नाहीये. मला असं वाटतं की सांगली ह्या गोष्टी म्हणजे नक्कीच विचारात घेतल्या जातात. अगदी अगदी नक्की. पुढचा प्रश्न आहे तुम्ही जसं जरी म्हणालात गमतीनं की त्यामुळे तुम्ही इथं आलाय असं पण म्हणजे याचा अर्थ तुम्ही आयकॉन वापरताय तर मग आयकॉनच्या प्रॉडक्ट बद्दल आणि सर्व्हिस बद्दल काय सांगाल आयकॉन? समाधानी आहे म्हणजे. ओके. काय विशेषता वगैरे तुम्हाला आता वाटली असं अनुभवली तुम्ही? नाही म्हणजे एक तर सर्व्हिस बाबत काय त्यांचे हे नाही आहेत आणि ज्या पद्धतीची रिक्वायरमेंट आमची असते स्ट्रेट बारच पाहिजे मला 12 मीटरची घेते तर त्या पद्धतीनं सप्लाय आणि आता अगदी शेवटचा प्रश्न मला माहिती वेळेची मर्यादा आहेच आपल्याला तर या क्षेत्रामध्ये जे आता तरुण इंजिनियर्स येत आहेत ज्यांचं एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की मी पण या क्षेत्रात यावं काहीतरी नाव कमवावं आणि अर्थात काहींचं स्वप्न असंही आपल्यासारखं असेल की नंतर बिल्डर डेव्हलपर होऊन म्हणून सुद्धा मला एक नाव कमवायचं तर या सगळ्यांसाठी तुमचा यशाचा सिक्रेट फॉर्म्युला काय आहे तो आम्हाला सांगायचा? ट्रान्सपरन्सी, ओके, क्वालिटी आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की इनोव्हेटिव्ह म्हणजे तुम्ही नेहमी शिकत राहणे आणि इनोव्हेशन करत राहणे. म्हणजे ज्यावेळी आम्ही आता हा इवारा प्रोजेक्ट लॉन्च केला खरं तर सध्या सगळीकडे मंदी आहे हे आहे असं चित्र होतं परंतु मार्केटमध्ये सर्वे केला की ह्या कॅटेगरीमध्ये जे आपण बांधणार आहोत तर त्या कॅटेगरीमध्ये कॉम्पिटिशन नाही आहे. म्हणजे हा सर्वे करणे किंवा अभ्यास असणे त्या गोष्टीमुळे नक्कीच म्हणजे अजूनही असे खूप क्षेत्र आहेत की ज्याच्यामध्ये रिअल एस्टेटमध्ये की अजून म्हणजे सप्लाय कमी आहे. म्हणजे आता आपण म्हणतो की सगळीकडे मंदीचं वातावरण आहे खूप सप्लाय झालेलं आहे हे आहे परंतु ह्याच्यामध्येच की खूप ठिकाणी असे पॉकेट्स आहेत की ज्याच्यामध्ये अजून पण म्हणजे सप्लाय कमी आहे त्यात अजून आपल्याला तो अभ्यास करायचा प्रत्येकाचा तो सो हे होते इंजिनियर बिल्डर डेव्हलपर दीपक सूर्यवंशी सर आणि त्यांचं वाक्य शेवटचं फार महत्वाचं होतं की संधी ही मिळत नसते संधी शोधावी लागते आणि ती जर तुम्ही संधी शोधलीत योग्य संधी शोधलीत तर त्यातनं तोच यशाची खरी वाट असते आणि तिथनंच तुमचा यशाचा प्रवास सुरू होतो आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे जिद्द चिकाटी मेहनत हे तर सगळ्या गोष्टी आहेतच पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे क्षेत्र रोज बदलते त्यातलं तंत्रज्ञान बदलते त्या सगळ्याचा जर अभ्यास तुम्ही ठेवला त्या क्षेत्राबरोबर जर तुम्ही बदलत राहिला
तर या क्षेत्रामध्ये यश नक्की आहे. तर पुन्हा एकदा आपले मनापासून you. आभार. आणि जो आत्ताच नुकताच प्रोजेक्ट येऊ घातलेला आहे त्यासाठी पण शुभेच्छा, आणि अशा भविष्यात आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून कायम व्हावी Yes. या आयकॉन स्टीलतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू.